हा, आत्ता सुरुवात कर. आला सर, आवाज येत नव्हता सर. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या गीता अध्ययन कक्षेत आपण पहिला अध्याय ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत आपण पहिला अध्याय 34व्या ओवीपर्यंत आलो होतो. 28व्या ओवीपासून ज्ञानेश्वर माऊली महाभारताचं वर्णन आणि स्तुती करतायत. मंगल करताना आपण आधी पाहिलं की अव्यक्त रूपापासून व्यक्त रूप गणेश रूपाचं सरस्वतीचं गुरूंचं मंगल केलं. त्याला लागूनच ही ग्रंथस्तुती म्हणजे एक प्रकारे या ग्रंथाचंही मंगल केलंय, व्यासदेवांचंही मंगल केलंय. याचा अर्थ असा की आपल्या ग्रंथसंपदेत वेद आहेत, पुराण आहेत, ह्या भगवंताच्या विभूती मानलेल्याच आहेत. भागवताला तर साक्षात भगवंताचा अवतार म्हणून सांगितलेलं आहे. मी भागवत रूपाने कलियुगात राहीन म्हणून भगवंतांची प्रतिज्ञा आहे. तसं इथे महाभारताची ही मंगला बरोबर म्हणजे एका प्रकारे महाभारताचंही हे मंगल केल्यासारखं आहे. कारण आपल्या इथे ग्रंथांना निर्जीव किंवा वस्तू असं मानलेलं नाहीये. कित्येक लोक असे आहेत की ते भागवत आहे किंवा भगवद्गीता आहे, दासबोध आहे, यांना प्रदक्षिणा करण्याची उपासना करतात. काही आता गुरुचरित्र वाचण्यासाठी मुंज होण्याची आवश्यकता आहे. संध्या करूनच ते वाचावं, सोहळ्यात वाचावं, परत त्याचे नियम आहेत. ते ज्यांना शक्य नसेल त्यांना प्रदक्षिणा सांगितलेली आहे. त्याचा अर्थ असा, हे ग्रंथ हे नुसते काही कागद आणि त्याच्यावर छापलेले काही गोष्ट नसून तिथे परमात्म्याचा वास आहे. त्यामुळे हे जे ग्रंथ आहेत त्यांचीही विभूतीमध्ये गणना केली आहे, म्हणून त्याचंही मंगल एक प्रकारे ज्ञानेश्वर माऊली इथे करतात. तर त्यातलं आता पुढची 34वी आपण मागच्या वेळी पाहिलेली, पुन्हा त्यापासूनच सुरुवात करू कंटिन्युटी मिळण्यासाठी. देवीची ऐका आणिक एक येथुनी शब्दश्री शास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली. वेदांची रचना झाली म्हणण्यापेक्षा वेद हे ज्ञान हे कायमचं आहेच. वेद हे ज्ञानरूप म्हणजे परमेश्वर स्वरूपच आहेत आणि त्याचे द्रष्टे ऋषी आहेत. आणि मग त्या ऋषींनी मग पुढे त्यांच्या शिष्यांना असं वेद सांगितले. वेदाचा शेवटचा भाग वेदांत हा सगळा तत्वज्ञानपर आहे. वेदातला जो तात्विक भाग आहे तो जसा कळायला कठीण आहे. म्यूट कर. कोणाकडे आवाज येतोय? म्यूट करता का? मध्ये काही विचारायचं असेल तेव्हा अनम्यूट करा, असं करा. तर वेदांचा जो तात्विक भाग आहे किंवा वेदतत्वावर जी भाष्य जी आहेत, ब्रह्मसूत्र म्हणा, ब्रह्मसूत्र भाष्य म्हणा, यांची भाषा कळायला कठीण आहे आणि ते कुठेतरी ते वृक्षपणा त्यात जाणवतो. ज्ञानमार्गात भक्तीचा रस जर नसेल तर ते वृक्ष वाटत जातं. तर इथे वेदव्यास हे स्वतः ईश्वरावतार आहेत. विष्णूंचे भागवतात जे 24 अवतारात सांगितले त्यात वेदव्यासांचा समावेश आहे. नारद, वेदव्यास हेही अंशावतार आहेत भगवंताचे आणि त्यांनी सगळ्या जीवांसाठी वेद कळायला कठीण आणि त्यात रस येणंही कठीण, या दृष्टीने पुराणांची रचना केली.
पुराणही कळायला कदाचित काही भाग कठीण जाऊ शकेल. म्हणून इतिहास ग्रंथांची रचना. तर महाभारत हा इतिहास ग्रंथ आहे. तर ह्याची योजना अशा करता केली की जो वाचणार आहे त्याला समजताना आपणही पाहतो की एखाद्या लहान मुलांना काही अ, सवयी लावायच्या आहेत, गुण त्यांच्यात आपल्याला संस्कार त्या गुणांचे करायचे असतील, तर आपण त्यांना पंचतंत्र म्हणा किंवा अशा काही कथा ज्यातनं इंग्लिशमध्ये ज्याला मॉरल स्टोरी म्हणतात, ज्यातनं काही बोध घेता येतील असे बोधकथा आपण सांगतो. लहानच काय मोठ्यांना सुद्धा कथेतून काही सांगितलं, तर रसासकट जेव्हा ते ज्ञान दिलं जातं, तेव्हा ते लक्षातही राहतं आणि ते दुसऱ्यांना सांगतानाही ते सोपं पडतं. आ आ आणि अ, कथा त्याच्याबरोबर जोडली गेलेली असल्यामुळे भावभावना जेव्हा एखाद्या गोष्टीबरोबर जोडल्या जातात, तेव्हा त्या तो अनुभव किंवा ते पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जे ज्ञान आहे ते करून घेण्याला जास्त सोपं असतं. अशा दृष्टीने हे महाभारत हे चारही पुरुषार्थ कसे करावे हे सांगताना विविध कथांनी मूळ कथानक महाभारतात आपल्याला माहिती आहे कौरव पांडवांचं असलं तरी त्याच्यात भगवंतांचं चरित्र आलेलं आहे. इतरही उपकथानकं आलेली आहेत आणि त्या प्रत्येकातून अ, धर्म, अर्थ, काम, मोक्षाबाबत नुसतं ज्ञान नाही, तर ते कसं आचरणात आणावं याचं मार्गदर्शन झालेलं आहे. तर त्या ह्यानी महाभारताचं महत्त्व सांगतायत. इथे शब्द एथोनी शब्दश्री सशास्त्रिक म्हणजे शब्दश्री म्हणजे शब्दवैभव. भाषेचं जे वैभव आहे. आता जे ब्रह्मसूत्र आहे किंवा पातंजली योगसूत्र आहे, हे सगळे सूत्ररूप आहेत. तिथे रूप, उपमा, अलंकार हे भाषेचं जे सौंदर्य आहे, ते त्या ग्रंथात येत नाही. कारण सूत्र याचाच अर्थ असा आहे, की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ त्यातनं सांगितलं जाईल. आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर कोड. एक छोटासा कोड किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत म्हणायचं झालं तर 0 आणि 1 याचाच उपयोग करून सगळे हे कॉम्प्युटर लँग्वेजेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्याच्यावरच बेस्ड आहे. तसं वेद आणि वेद ज्ञानासंबंधी जे ग्रंथ आहेत, ते सूत्रात्मक असल्यामुळे कळायला कठीण आणि रुक्ष आहेत. पण महाभारत हा असा ग्रंथ व्यासांनी केला, की तिथे शब्दाचा फुलोराही आहे, शब्द सौष्ठव आहे, शब्दाचा ऐश्वर्य आहे. पण ते नुसतंच एक साहित्यिक त्याला महत्व नसून ते सशास्त्रिक आहे. म्हणजे शास्त्रावर म्हणजे षटशास्त्र जी आस्तिक शास्त्र आहेत, त्या सगळ्या शास्त्रांवर आधारित असं हे महाभारत आहे. यातनं एक असंही जाणवून दिलेलं आहे, की आपण मागेही पाहिलं, की महाभारताचे कर्ते व्यास आहेत आणि ते लिहून घेतले स्वतः श्री गणेशांनी. गणेशाचं रूप वर्णन करतानाही आपण षटशास्त्रांचा विचार केला. तसं गणेशांच्या रूपात जशी षटशास्त्र सामावून गेलेली आहेत, तशी हे महाभारतात सगळी शास्त्र आलेली आहेत. तर असं शब्दाच्या फुलोऱ्याला शास्त्राची बैठक मिळाली आणि महाबोधी कोवळीक. महाबोध जो आहे, जिथे जिथे महा लागतं तिथे आपण पाहिलं की महा म्हणजे जे महावाक्य आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सर्व ही सगळी जी वाक्य आहेत, जिथे जीव आणि परब्रह्म किंवा जीवातला जो प्रत्यगात्मा आणि सर्वव्यापी परमात्मा याचं ज्या वाक्याने ऐक्य दाखवलं जातं, त्याला महावाक्य म्हणतात आणि तो महावाक्य ज्यातनं सांगितलं जातं त्याला महावाक्य बोध असं म्हणतात. आता ते इतकं कठीण आणि कळायला पुन्हा ते महावाक्याचा बोध होण्यासाठी साधन चतुष्टय संपत्तीची आवश्यकता असते. साधन चतुष्टय संपत्ती नसली, साधन चतुष्टय संपत्तीमध्ये काय शम दमादी षट संपत्ती, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षा. तर हे जर नसेल
तर ते ग्रंथ वाचायचा अधिकारच नाहीये. कारण ते नसताना ते ग्रंथ वाचले, तर बुद्धिभेद होऊ शकतो, नास्तिकता मनात येऊ शकते. अशा पद्धतीने ते एक दुधारी तलवार असल्यासारखं आणि एकदम वृक्ष अशी गोष्ट होऊन जाते. पण त्याच महाबोधाला महाभारतामध्ये कोवळीका आणलेली आहे. म्हणजे नाजूकपणा आणलेला आहे. नाजूकपणा कसा काय आणलाय? तर त्याच्यात भावभावनांचा द्वारे, त्या कथानकाच्या द्वारे, त्या व्यक्तिरेखांच्या द्वारे एक गुणाचं वर्णन, कोणत्या गुणांबरोबर काय असू नये ह्याच्यासाठीही काही त्याच्यातल्या व्यक्तिरेखा आहेत. कसं असावं याच्यासाठीही व्यक्तिरेखा आहेत. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीत चांगुलपणा अ, ही आहे आणि वाईट हे आहे. म्हणजे ती व्यक्ती चांगला का वाईट हे ठरवता येणार नाही. अशाही श्रेष्ठ व्यक्तीकरणासारख्या ह्यात सांगितल्या गेलेल्या आहेत. तर त्याद्वारे, त्या कथांच्याद्वारे जेव्हा हे सांगितलं जातं आणि त्याचं मर्म दिलं जातं पुढे. कारण त्या कथामध्ये हेही आले. प्रत्येकाच्या वागण्याचा काय परिणाम झाला, तेव्हा कसं वागावं, नुसतं ज्ञान कसं मिळवावं, कसं मिळालं, काय ज्ञान आहे, याच्यावर ते कोणी त्याचा कोणत्या प्रमाणात आचरण केलं आणि त्यांना त्यांचं काय चांगलं फळ आलं. भीष्माचार्य स्वतः हे जे 12 प्रमुख भागवत सांगितले त्यात भीष्माचार्यांचं नाव आहे. तर सगळा वैयक्तिक संसार सोडून देऊन राज्याचा, कुरुवंशाचा संसार त्यांनी सांभाळला आणि निष्काम कर्मयोगाचं आचरण त्यांनी केलं आणि त्याच्याबरोबर भक्तियोग आहे. तर त्याचं फळ म्हणजे त्यांना शेवटी अंते मतिसा गती म्हणतात. तर अंतकाळी तर साक्षात परमात्मा समोर आहेत भगवान कृष्ण. आणि आपण वेगळ्या कथात वाचतो. आता भागवतातही आलेलं आहे की आणि तिथे महाभारतातही आलेलं आहे की शिशुपालांनी त्याचे 100 अपराध झाल्यावर श्रीकृष्णांनी त्याच्या सुदर्शन चक्राने शिरच्छेद केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शरीरातनं एक ज्योती निघून ती श्रीकृष्णांच्या शरीरात गेली. पण इथे भीष्माचार्यांची योग्यता अशी आहे की श्रीकृष्णांना पाहता पाहता त्यांचा जो प्रत्येगात्मा म्हणजे जीवात्मा जो आहे तो परमात्म्यात तिथल्या तिथे विलीन झालेला आहे. कारण सगळे त्यांचे संस्कार संपलेले आहेत तिथे. तिथे त्यांनी श्रीकृष्णांची भीष्मस्तुती ही शांती पर्वात प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णांची जी शेवटी स्तुती केली आहे भीष्माचार्यांनी, त्यात ते म्हणतायत की माझी वितृष्णा मती ही मी तुला अर्पण करतो. म्हणजे ज्याच्यात तृष्णा काही राहिलेली नाही, इच्छा काही राहिलेली नाही. म्हणजेच मन आशा, संकल्प, विकल्पापासून लांब गेलेलं आहे आणि त्यांना ईश्वरापर्यंत पोहोचले किंवा ईश्वर स्वरूप तिथल्या तिथे झाले. तरीही त्यांची एका प्रसंगी त्यांना जी कृती करणं अपेक्षित असतं ती त्यांची न झाल्यामुळे त्यांना अशा महात्म्यालाही बाणाच्या शय्येवर आधी पडावं लागलं. बाणाच्या शय्येवर पडावं लागलं, दुःख भोगावं लागलं आणि मग भगवान जेव्हा धृतराष्ट्राला धर्मराजाला घेऊन त्यांच्याकडे गेले 18व्या दिवशी, तेव्हा धर्मराजाची स्थिती अर्जुनासारखीच झालेली आहे की अर्जुनाला जे युद्धाच्या पूर्वी जो मोह झाला तो धर्मराजाला युद्धातली हानी पाहून झालेला आहे. तर त्याचा मोह दूर करायला आणि त्याला त्याचा धर्म काय आणि धर्म मार्गावर पुन्हा त्याला दृढपणे उभा करण्यासाठी भगवान भीष्माचार्यांकडे घेऊन जातात. भीष्माचार्य तेव्हा शरशैरीवर पडलेले आहेत आणि भीष्माचार्य हे पहिले सेनापती आहेत. त्याच्यानंतर द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा शेवटचा असे सगळे एकानंतर एक वेगवेगळे योद्धे आले. म्हणजे सांगायचं काय की युद्धाच्या सुरुवातीपासूनच ते शरशय्येवर तसेच पडलेले आहेत आणि दुःख नाही असं नाही. तिथे शरीराला दुःख आहे तिकडे.
जेव्हा भगवान कृष्ण धर्मराजाला घेऊन येतात आणि जेव्हा विनंती करतात, की धर्मराजाला तुम्ही त्याच्या धर्माचा, त्याच्या कर्तव्याचा उपदेश करा. तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, की माझे शरीरात इतके बाण आणि हे आहेत, ते दुःख सगळं आहे, त्यात मला कसा उपदेश करता येईल? तेव्हा भगवान त्यांच्याकडे पाहतात आणि सगळं दुःख त्यांचं नाहीसं होतं. त्या क्षणी भीष्माचार्यांची सगळी पापं संपलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची तेव्हाची जी स्थिती आहे ती पूर्णपणे निरीच्छ अशी आणि मनोनाश झालेला आहे. मनोनाश म्हणजे काय? मनाच्या संकल्प, विकल्प सगळे संपले. तर सांगायची गोष्ट अशी, की अ, आदरणीय व्यक्तिरेखा जरी असली, तरी त्यांच्या कोणत्यातरी एका कृतीत ज्याला धर्माप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे ती जरी योग्य असली, तरीही ती त्या त्या ठिकाणी एवढे श्रेष्ठ व्यक्ती असताना कोणावर अन्याय होणं हे त्यांनी बघत राहणं हे अपेक्षित नसल्यामुळे तोही त्यांचा अपराध घडलेला आहे. सांगायचं काय, की ह्या कथेद्वारे आपल्याला जेव्हा हे समजतं, पूर्ण कर्म कळणं हे फार कठीण आहे. कर्मणो गहना गती म्हणतात. भीष्माचार्यांसारख्या ज्ञानी महात्म्यालाही जिथे त्यांचा थोडासा तिथे गोंधळ झाला. त्यांनी विचार केला, की द्रौपदीचा पती जो धर्मराज स्वतः धर्माचं जो अ, अ, मूर्तिमंत धर्म आहे आणि मूळ जो धर्म म्हणजे यमधर्म जे आहेत त्यांचा तो पुत्र आहे. तो काही बोलत नाही. विदुर स्वतः यमाचेच अवतार म्हणजे ते धर्म स्वतः तिथे बसलेले आहेत. ते काही बोलत नाही. तर आणि मी तर राजाचा सेवक आहे. अशा ह्यानी ते त्या काय करावं आणि नाही मध्ये तो क्षण तिथे त्यांच्या हातून निसटून गेलेला आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपल्या वागण्यात, बोलण्यात, आपल्या कर्तव्य कर्मात आपल्याला या गोष्टींचं मार्गदर्शन होतं आणि ते समजेल अशा भाषेत आणि भावनांमुळे कोवळी कशाने येते? जसं एखादा वृक्ष पदार्थ असेल, त्याच्यात अ, अ, आपण म्हणतो ना, कोरडा भात कशाला? कोरडा समजा भाकरी आहे, थोडंसं दूध घे त्याच्यावर, कोरडं कशाला खातोस? म्हणजे आपण मऊ करायला त्या एखाद्या गोष्टीत जसा रस घालतो, तसा हा सर्व भावभावनांचा आणि त्या कथेचा रस घालून तो महाबोध त्यांनी महाबोधाला कोवळीत आणलेली आहे. आता पुढे सांगतात 35व्या ओवीत, "एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसी आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ." अ, ह्या प्रकारची बऱ्याच वेळा पुढेही माऊलींनी हे प्रयोग केलेत, की चातुर्य शहाणे झाले किंवा कधी ते म्हणतील, की शहाणपणाला शहाणपण आले. तर हे एक ते भाषेचा फुलोरा त्यांचा हा ज्ञानेश्वरीत जिकडे-तिकडे आपल्याला दिसतो. अ, गोविंदगिरीजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हे नुसतं गीतेचं भाष्य नाही, त्याच्यापेक्षाही पुढची गोष्ट आहे. भावार्थ दीपिका आहे. म्हणजे भावार्थ कळून येण्यासाठीचा तरीही त्यांनी दीप दीप म्हटलेलं नाहीये, दीपिका म्हटलेलं आहे. म्हणजे अ, जेवढं स्वतःला सर्व कळलं हे ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाहीयेत. ते थोडासा मी दिवा दाखवतोय असं म्हणून गीतेचं महत्व अजून ते पुढे आपल्यासमोर ठेवतायत. तसं ही कथा, भावकथा एका प्रकारची आहे ज्ञानेश्वरी आणि त्याच्याबरोबर जे आता ते व्यासदेवांबद्दल बोलतायत, की शब्दश्री सहशास्त्रिक झाली. ती शब्दश्री या ज्ञानेश्वरीतही आपल्याला पाहायला मिळते. हे भाषेचं वैभव आहे. म्हणूनच माऊली पुढे सांगतात, की "अमृतातेही पैजा जिंके" अशी आमची मराठी आहे, असं पुढे सांगतायतच माऊली. आता हे नुसतं भाषेचंच वैभवच नाहीये, ह्याच्यात एक अर्थही लपलेला आहे. तो असा आहे, की "येथ चातुर्य शहाणे झाले." याचा अर्थ काय, की चतुर लोकं व्यवहारात आपण म्हणतो, आपण बऱ्याच वेळा बोलतो, "अरे, तो स्ट्रीट स्मार्ट आहे." आता पण आपण पाहतो एखादा माणूस हुशार आहे, पण त्याच्यात स्मार्टनेस नाही म्हणतो. स्मार्ट आहे, पण तो एवढा हुशार नाहीये म्हणतो. याचाच अर्थ चातुर्य आणि शहाणपणा हे दोन्ही एका ठिकाणी असेलच असं नाही.
खूप शिकलेले आहेत, पण त्यांना व्यवहार ज्ञान नाहीये. व्यवहार ज्ञान आहे, पण शिक्षण नाहीये. अशी आपण उदाहरणं पाहतो. पण इथे कसं आहे, चातुर्य आहे आणि ते चातुर्य कुठे चातुर्य आता एखादा जर आपण व्यवहारातही उदाहरणं बघतो. हर्षद मेहतासारखे काही वर्षांपूर्वी हर्षद मेहता म्हणून एक अ, नाव खूप प्रसिद्ध झालेलं, की त्यांनी शेअर मार्केटमध्ये त्यांच्या हुशारीने कित्येक करोडोचा मनी लॉन्ड्रिंग त्यांनी केलेलं शेअर मार्केट्सचे सगळा अभ्यास करून. आता इकडे चातुर्य आहे किंवा हुशारीही आहे आपण म्हणू, पण तो शहाणपणा नाहीये. कारण चातुर्य किंवा हुशारी ही परमेश्वर प्राप्ती करता लावली गेली तर तो शहाणपणा ठरतो. तर तसं इकडे जे चातुर्य आहे ते शहाणे झाले कारण सगळी चतुराई इकडे अ, पांडवांकडे पाहिलं तर पांडव शहाणे आहेत. पण चतुराईत ते शकुनी मामा इतके प्रवीण नाहीयेत. अ, दुर्योधन हा स्वतः बुद्धिवादी आहे. पण तो शहाणाही नाहीये आणि तेवढा फार चतुरही नाहीये. असे वेगवेगळे कॅरेक्टर्स वेगवेगळे व्यक्तिरेखा आहेत. आणि भगवान स्वतः हे अर्थातच त्यांनी चातुर्य आणि शहाणपणा एकत्र कसा आणावा हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि सगळं महाभारत आहे ते भगवंताच्या संकल्पाने अ, न धरी शस्त्र करी मी सांगे गोष्टी युक्तीचा चार असं भगवान म्हणालेले आहेत. म्हणजे काय, की हातात शस्त्र न धरता पूर्ण अ, जे राजसी तामसी वृत्तीचे राजे आहेत, की जे ज्याच्यामुळे भूमीला भार झालेला आहे, तो केवळ त्यांच्या चातुर्यांनी त्यांनी दूर केलेला आहे. तर त्यामुळे चतुरपणा आणि शहाणपणा हा एकत्र बांधण्यासाठी जे काय आवश्यक आहे तेही इथे आहे. त्यामुळे येथे चातुर्य शहाणे झाले. प्रमेय रुचीसी आले. मगाशी आपण पाहिलं, की महाबोधी कोवळीक म्हणजे महाबोधाचं होण्यासाठी जे काही अ, उपदेश आहे, तो कोवळा झाला, रसभरीत झाल्यामुळे तो कळायला सोपा झाला आणि प्रमेय म्हणजे प्रमेय काय आहे, की जे शेवटचं सत्य आहे म्हणा किंवा ते जाणून घ्यायचं आहे किंवा अ, त्याला आपण प्रमेय गणितातही आपण म्हणतो, की अ, अमुक एक प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय अर्थात मराठी मीडियम ज्यांचं असेल त्यांना ते कळेल. तर ते प्रमेय जे आहे, तर इकडे प्रमेय म्हणजे कोणतं, की जीवब्रह्माचं ऐक्य आहे आणि परब्रह्म परमात्मा अ, अ, हाच सर्वव्यापी आणि सर्वगत असल्यामुळे त्याच्याशिवाय कोणीच नाही. हे सगळं प्रमेय आहे. पण हे नुसतं सांगून नाही, त्यापर्यंत पोहोचवायचा जो प्रवास आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, तो सगळा प्रवास पांडवांच्या जीवनातनं आणि तो कसा करू नये हे कळण्यासाठी कौरवांच्या जीवनातनं वेगवेगळ्या ऋषींच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांनी ते प्रमेयाला रुची आणलेली आहे. म्हणजे ते चवदार झालेले आहे. आपण एखादं अ, अ, गोष्ट जर लहान मुलाला समजा एखादी गोष्ट आवडत नसेल खायला, तर त्याला काहीतरी आपण त्यात चमचमीत गोष्ट टाकू किंवा हे असं तो जसं कमर्शियल हिंदी मूव्हीत असतो माल मसाला, तो टाकल्यानंतर ते बघायला लोकं जातात. नुसतंच तुम्ही तो न टाकता कितीही चांगला विषय पुढे मांडलात, तर त्या सिनेमांचं कौतुक होतं, पण त्याला पैसे मिळत नाहीत. तर महाभारत असं आहे, की प्रमेय पण आहेत, अनेक सिद्धांत आहेत. चारही पुरुषार्थ आहेत. 5वा पुरुषार्थ भक्तीचाही अजिबात उल्लेख असा नाही नाही असं म्हणताच येणार नाही. कारण गीता ही महाभारतात असल्यामुळे भक्तियोग इतका स्पष्टपणे महाभारतातच सांगितलं गेलेला आहे आणि कथेच्या माध्यमातून असल्यामुळे त्याला रुचीही आलेली आहे. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येतं. सुखाच्या सौभाग्य पोषलं गेलेलं आहे. आता सुखाचं परत सुखालाच अजून काय सौभाग्य? सुखच सौभाग्याने लाभतं असं आपण म्हणतो.
पण इथे सुख ह्याचे 2 प्रकार येतात. एक जे भास मात्र सुख आहे. कोणतंही खरं तर सुखप्राप्ती ही किंवा एखादं सुख आहे त्याचं पर्यवसान आनंदात होणं अपेक्षित आहे. तर जे सच्चिदानंदाचा जो आनंद आहे तोच बाह्य गोष्टीत आपल्याला अ, असल्यासारखा भागतो. मागे अ, गीता अध्ययनात का ज्ञानेश्वरी अध्ययनातच आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं गीता अध्ययनात आपण पाहिलेलं आहे, की 2 विचारांच्या मधली जी पोकळी आहे, निर्विचार अवस्था जी आहे, तिथे तो आनंद प्रकट होतो. कारण तिथे अ, विचार जिथे संपले, तिथे त्रिगुणांचा संबंध राहिला नाही आणि मग ते सच्चिदानंद हे आपलं स्वस्वरूप असल्यामुळे ते प्रकट होतं आणि तो आनंद होतो. एखादी गोष्ट आपल्याला हवी असली, खूप जितकी इंटेन्सली, जितकी तीव्रतेने आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, ती मिळाल्या ती तोपर्यंत ती मिळावी हा जो तीव्र विचार आहे तो थांबतो आणि ती जितकी तीव्रतेने गोष्ट आपल्याला हवी असेल, तितक्यात जास्त वेळ ती विचार थांबलेली म्हणजे निर्विचार स्थिती राहते आणि तितक्यात जास्त वेळ निर्विचार स्थिती हा आत्मस्वरूपाशी आपण अ, आपलं आत्मस्वरूप तिथे प्रकट होतल्याने तो आनंद येतो. पण वाटताना आपल्याला वाटतं, की ती गोष्ट मिळाल्याने आनंद झाला. तर सांगायची गोष्ट अशी, की अ, हवे ते झाल्याने, हवे ते मिळाल्याने आनंद जो होतो, तोही सच्चिदानंदाचा आनंद आहे. पण पूर्ण आनंद कायमची जी मुक्ती हे जे सांगितलंय, की सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्ण आनंद प्राप्ती आणि ती कायमची प्राप्ती आहे. आनंद मिळाला गेला असं मुक्तीच्या बाबतीत नाही. त्यामुळे इतर सौख्यापेक्षा आत्मानंदाचं सौख्य आहे, हे त्याचं सौभाग्य आहे आणि त्या सौभाग्याचं पोषण म्हणजे मुमुक्षा वाढण्यासाठी अ, धर्म, अर्थ, काम याची पूर्ती नुसती नाही. धर्माचा उद्देशच आहे, की अर्थ आणि कामपूर्तीसाठी आवश्यक तेवढा अर्थ मिळवून ते मिळवताना अर्थ हा कामपूर्तीचं साधन झाला, तसा धर्माचं साधन आहे. काम हेही धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ म्हणजे काम हेही धर्मात घालून मुक्तीचं साधन आपल्या वैदिक धर्माने केलेलं आहे. तर ते सगळं करून जिकडे जायचंय ते अ, ते म्हणजे आत्मस्वरूपाची, आत्मानंदाची प्राप्ती जशी आहे. तर तो मार्ग यात सांगितल्यामुळे त्या सुख सुखाला सौभाग्य प्राप्त झाले. कारण ते कोणत्या योग्य ठिकाणी आपल्याला सुख मिळतंय, त्या योग्य योग्य सुखाकडे आपण वळले गेलो. म्हणून सुख सुख सौभाग्य पोखले असं म्हटलेलं आहे. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. हा 36वी ओवी झाली. माधुर्यालाही माधुरी आली. आता गोडपणा आहे, साखरही गोड आहे. पण अमृत हे सगळ्या गोडींचं गोड जे आहे ते अमृत आहे. भगवंताबद्दल जो शंकराचार्यांची रचना आहे, की अधरम मधुरम वचनम मधुरम. तर त्याच्यात हेच सांगितलेलं आहे, की चलितम मधुरम, वलितम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम. भगवंतांचं सगळंच मधुर आहे. म्हणजेच काय, की आपल्याला मधुर वाटणाऱ्या गोष्टी संसारात अगदीच सुख नाही असं नाही, पण ते सुख हे भासमात्रक आहे. कारण ते खरं सुख संसारातनं आलेलं नसून ते परमात्म्यापासून आलंय. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम भगवान 15व्यात सांगणार आहेत. म्हणजे चंद्राचं तेज किंवा अग्नीमधलं तेज, त्याच्या आधी शशांक म्हणजे सूर्यामधलं तेज हे माझंच आहे. आता एवढं जरी आपल्याला आत्ता अनुभव आलेला नसेल, तरी भौतिक शास्त्रज्ञ आहेत ते हे सांगतातच ना, म्हणजे ते आपल्याला माहितीच आहे, की चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही, सूर्यापासून त्याला प्रकाश मिळतो. पण खराब प्रकाशाची जाणीव केव्हा होते, की जेव्हा आपल्याला कळतं, की हा सूर्याचाच प्रकाश आहे. तसंच
वेगवेगळ्या ठिकाणी जी छोटी मोठी गोडी वाटते ती परमात्मा हाच सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तोच मधुर आहे. भक्तियोगाची सुरुवातच किंवा भक्तियोगाला कारण असं आहे की श्रीकृष्ण भगवंताचं अ, जो विग्रह आहे तो मधुर आहे आणि तेच भगवान सर्वत्र सर्वव्यापी असल्यामुळे सगळ्याच गोष्टी मधुर झाल्या. म्हणजे अ, मधुरता नुसती वाढलीच नाही तर व्यापक झाली. या दृष्टीने माधुर्यास मधुरता आली असे भगवंतानी म्हटले. शृंगारी सुरेखता, शृंगार अ, रसालाही सुरेखता प्राप्त झाली. कारण तो शृंगार रस जो महाभारतात यांनी वर्णन केलेला आहे आणि ज्यातनं भगवंताच्या ज्या भक्तांशी लीला आहेत किंवा तो शृंगार रस जेव्हा भगवंताकडे लावले गेल्यावर काय होतं, हा सगळा जो विचार आहे, यांनी त्या शृंगारालाही सुरेखता प्राप्ती झाली. रूढपण उचित आहे. जे योग्य असेल, रूढ पण त्याला आलंय. जे उचित म्हणजे जे करण्यायोग्य, उचित काय आहे? ते जे धर्मानुसार योग्य आहे, ते उचित आहे. तर कौरव पांडव आणि इतरही व्यक्तिरेखेतून त्यांच्या कथेतून हेच दाखवलं गेलेलं आहे की धर्मो रक्षते रक्षिता. धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण होतं आणि भगवंतानी महाभारतातच आलेली आहे गीता. त्यात सांगितलेलं आहे की अ, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर त्यामुळे जे योग्य आहे त्याचं दृढीकरण हे होतं. धर्मानुसार वागण्यासाठी हिंमत मनात येते. ते करताना काही अडथळे आले तर पांडवांनी झेललेलं जे दुःख आहे, द्रौपदीने झेललेला जो अपमान आहे, त्याचा विचार करता ते अडथळे, ती दुःख कमी वाटून धर्ममार्गात आपण दृढपणे राहू शकतो. म्हणून रूढपण उचिता म्हटलेले मावले दिसले भले. म्हणजे हे चांगल्या प्रकारे आपल्याला कळून येतं महाभारतामध्ये. आता पुढे सांगतायत 36वा झाला, आता 37वी ओवी. एथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणूनी जनमेयाचे अवलीळा दोष हरले. आता इथे सांगतायत येथ कळा विदपण कळा म्हणजेच अ, अ, जसा आधी गोडीचा गोडपणा हे सगळं सांगितलं. आता कळाविदपण म्हणजे आपण हे काय म्हणतो ते एखाद्या गोष्टीचे काही कळा आहेत म्हणजे ऍस्पेक्ट्स आहेत अशा याने आपण म्हणतो. तशा अ, त्याचा जर त्या कळांनी जे त्या कळांना ज्याच्यामुळे नैपुण्य आलं. आता इथे प्रत्येक व्यक्तिरेखेच्या द्वारे इतक्या म्हणजे चांगलं आणि वाईट एवढंच नाही तर त्याच्या वेगवेगळ्या कळा महाभारतात दाखवलेल्या गेलेल्या. आपण मगाशी कर्णांचं उदाहरण घेतलं किंवा अश्वत्थामाचं उदाहरण घेतलंय की काही त्यांच्यात चांगले गुण आहेत किंवा दुर्योधनासारखा जरी व्यक्ती घेतला तरी दुर्योधन हा पूर्ण वाईटच होता असा अर्थ नाहीये. जास्त वाईटाचा प्रभाव त्याच्यावर आहे. धृतराष्ट्र आहे त्याची धृती धीर त्यांनी जो धरलेला धृतराष्ट्र म्हणजे राष्ट्राला धरून ठेवणारा एवढी त्याची धृती आहे, धैर्य आहे आणि तर असे त्यांच्या सगळ्यातलेही गुण आहेत. तर जसं चांगलं आणि वाईट एवढंच नाही, प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेतनं चांगल्या वाईटाच्याही गुण अवगुणाच्याही वेगवेगळ्या कळा आपल्याला त्यातनं दिसून झाल्या. तर हे कळांनाही म्हणजे या वेगवेगळ्या ज्या कळा आहेत तर त्या कळांचं नैपुण्यही त्यातनं आपल्याला आलं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे
कळा हे स्वभावांच्या वेगवेगळ्या छटाही झाल्या किंवा वागण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी. आता यातली प्रत्येक व्यक्तीच्या एक व्यक्तिरेखा असली तरी ती व्यक्ती कर्ण आहे. कर्ण जसा दुर्योधनाशी वागेल तसाच तो अ, अर्जुनाशी वागणार नाही. जसा श्रीकृष्णांशी वागेल तसाच तो भीष्माचार्यांशी वागणार नाही. तर नुसतीच एक व्यक्तिरेखा नाही, त्यांच्या वागण्यातल्या कळातनं आपण कसं वागावं, प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारे वागता येत नाही. धर्म आपल्याला कुठे-कुठे कशा बाबतीत आपली कर्तव्य कशी आहे सांगितल्यावर ती व्यवहारात कशी वागता येतात किंवा कशी त्याचा अ, अवलंबन न केल्याने वाईट होऊ शकतं, हे महाभारतातनं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अजून गोष्ट काय झालेली आहे, की पुण्याशी प्रताप आगळा. पुण्यकर्माचं फळ काय आहे? पापकर्माचं फळ काय आहे? भगवान सारथी झाले का? कारण धर्म तिथे आहे म्हणून. शिष्टाई करायला जेव्हा भगवान गेले तेव्हा हस्तिनापुरात दुर्योधनाने पहिल्यांदा त्यांना हे केलं, की आपण आमच्या महालात येऊन राहा, माझ्या महालात राहा, आमचं आदरातिथ्य स्वीकारा. भगवान म्हणाले, शत्रूच्या घरी आम्ही पाणीही पित नाही. तर दुर्योधन म्हणाला, मी आपला शत्रू कसा? पांडव तुमचे आणि आम्ही तुमचे नाही. हे तर मानवी बुद्धी झाली. लोकं म्हणतात आपण अवतारी आहात किंवा आपण विद्वान आहात, सर्वज्ञ आहात असं लोकांचं म्हणणं आहे. मग हे कसं काय? तेव्हा भगवान म्हणतात, की "तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी पांडवांच्या बाबतीत पक्षपाती आहे. कारण पांडव माझे बंधू आहेत म्हणून तो पक्षपात नाहीये. माझा पक्षपात धर्माबरोबरशी आहे. धर्म जिथे आहे, धर्माचरण तिथे आहे आणि जिथे पांडव आहेत तिथे धर्म आहेत आणि पांडवाचे शत्रू जे आहेत ते धर्माचे शत्रू आहेत. म्हणून ते माझे शत्रू आहेत, असं भगवान सांगतात. तर याच्यामुळे पुण्याचं जे बल वाढलेलं आहे, पुण्याला प्रताप आलेला आहे म्हणजे एकतर पुण्याचं बल वाढलेलं आहे आणि पुण्यवान जे लोक आहेत, धर्मशील जे लोक आहेत, त्यांनी या महाभारत युद्धात अधर्मावर विजय मिळवून त्याचा प्रताप दाखवलेला आहे. तो या ग्रंथात दिसतो. आणि म्हणून जनमेयाचे अवलीळा दोष हरले. जनमेजय राजा जो आहे अ, तो परीक्षित राजाचा मुलगा. तर मला वाटते आता 2च मिनिटं राहिलेत. हे थोडा विस्तार जास्त होईल. तर हे नुसतं सुरुवात अर्थाचं करून आपण प्रार्थना घेऊन थांबू आज. तर परीक्षित राजाचा मुलगा आणि परीक्षित राजाला तक्षकाचा सर्पदंश झाला. त्याला काही शाप झाला. भागवतात गोष्ट झालेली आहे. म्हणून यांनी सत्र आरंभलं. सगळे सर्पांचा न्यास म्हणजे दोषी सर्पांबरोबर आणि ज्यांनी दोष केला तो तक्षकही दोषी नाहीये कारण ऋषीपुत्राचा शाप झालेला आहे. त्यामुळे त्या शापाला तोही बांधील आहे. पण ते जे काही झालं त्याच्यानंतर व्यासदेवांनी त्यांना महाभारताचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्याचे दोष गेलेले आहेत. असा तो विषय तो आपण पुढच्या वेळी घेऊ. आता आपण प्रार्थना घेऊन इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.